मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमधील नेक्स्ट पार्ट आहे ओपनिंग द ॲक्सेस फाईल. जर तुम्हाला ॲक्सेसमध्ये न्यू फाईल ओपन करायची असेल तर त्यासाठी फाईल, न्यू, इकडं न्यू फाईलचा इथं डायलॉग बॉक्स इथं अपेअर होईल. छोटीशी विंडो इथं ओपन झाली आहे. याच्यामध्ये ब्लँक डेटाबेस असा एक ऑप्शन आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इकडं तुम्हाला न्यू फाईल डेटाबेस अशी विंडो इथं ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला जिथे कुठे तुम्हाला तुमचा डेटाबेस किंवा तुमची फाईल स्टोअर करून ठेवायची असेल त्याचा तो पाथ इथं सिलेक्ट करा आणि तुमच्या फाईलला नाव द्या. सपोज मी आता इथं स्टूड असं नाव दिलं या फाईलला म्हणजेच डेटाबेसला आणि क्रिएटवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचं स्टूड डेटाबेस ॲक्सेस फाईल इथं क्रिएट होईल. आता तुमची डेटाबेसची ही फाईल ओपन झाल्यानंतर आता हे असे वेगवेगळे पार्ट्स आहेत. त्यापैकी हा जो आहे हा टायटल बार, हा आहे मेनू बार आणि हे छोटे छोटे त्याच्यावरचे मेनूज आहेत. ओपन, डिझाईन, न्यू हे आहेत हे छोटे छोटे ह्याच्यावरचे मेनूज आहेत. नेक्स्ट इकडं हे जे कोपऱ्यात दिसतंय हे आहेत ऑब्जेक्ट्स. तुमच्या फाईलचे हे ऑब्जेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये टेबल, क्वेरीज, फॉर्म्स, रिपोर्ट्स, पेजेस, मॅक्रोज अँड मॉड्यूल्स आणि लास्टला ग्रुप्स. तर हे तुमचे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत आणि प्रत्येक ऑब्जेक्टच्या इथं ह्या प्रॉपर्टीज इथं ओपन होतात. तुम्हाला जे काही ऑपरेशन ह्या ऑब्जेक्ट्समध्ये करायचं असेल ते ऑपरेशन्स इथं ओपन होतात. तर हे झालं तुमची डेटाबेसची फाईलची इंट्रोडक्शन, म्हणजे आपण न्यू कशी ओपन करायची फाईल हे बघितलं. आता ही फाईल क्लोज कशी करायची हे बघूया. इथं हे छोटंसं बटन दिसतंय, क्लोज बटन. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ही जी फाईल आहे ही क्लोज होईल. याशिवाय फाईलमध्ये एक्झिटमध्ये गेल्यानंतर तुमची ही फाईल क्लोज होईल. तर अशा पद्धतीने आपण डेटाबेसमध्ये नवीन फाईल ओपन करू शकतो आणि ती क्लोज करू शकतो.